मित्रो, सुशिक्षितांची अंधश्रद्धा, स्वरूप, कारण आणि उपाय याच्याबद्दल मी आपल्या समवेत बोलावं असं आपल्या विभाग प्रमुख डॉक्टर जाधव यांनी मला सांगितलं. आणि आत्ता बोलत असताना ते असं म्हणाले की खरं म्हटलं तर शिक्षितांची अंधश्रद्धा असा विषय पाहिजे होता, कारण मागं सू लावणं हा शिक्षणाचा अपमान आहे. मग त्यांनी स्वतः त्याच्यावर एक उत्तर काढलं की एकूण अंधश्रद्धा वाईटच, पण शिक्षितांच्या अधिक वाईट, कारण ते त्या अंधश्रद्धांचं समर्थन करतात. मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतला जरी गेले 25 वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ता असलो तरी आज मी आपल्या समोर या विषयाची करत असलेली मांडणी ही हेतुतः आणि मुद्दामहून तत्ववैचारिक पद्धतीनं करणार आहे. म्हणजे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांच्या बद्दल तुम्हाला रंजक वाटतील अशा कितीही गोष्टी मी सांगू शकतो आणि काय हे सुशिक्षित असं म्हणू शकतो, पण असं मांडण्याचा माझा अजिबात इरादा नाही. तर शिक्षित किंवा सुशिक्षितांच्या मध्ये देखील अंधश्रद्धा राहिल्या आणि त्या का राहिल्या, त्या दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्या दूर होण्यासाठीच्या मर्यादा काय आहेत, याचं मला जाणवणारं एक आकलन तुमच्यापर्यंत पोचवणं असं माझ्या आजच्या विवेचनाचं स्वरूप आहे. ज्या वेळेला मी माझा पूर्णवेळ चालणारा वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्णवेळ कार्यकर्ता बनलो, म्हणजे साधारणपणे 1982 साली, त्यावेळी जो प्रश्न मला लोक विचारत आणि जो आजही विचारला जातो, काही लोक असं म्हणतात की शहरामध्ये तुमच्या कामाची काही गरज नाही, अंधश्रद्धा या ग्रामीण भागामध्ये आहेत, अशिक्षितांच्या मध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करा. काही जणांचं असं म्हणणं असतं की दाभोलकर, या शिक्षणाचा काही उपयोगच होत नाही आहे, माणसं सुशिक्षित होत आहेत परंतु ती इतक्या विविध स्वरूपाच्या अंधश्रद्धांना बळी पडत आहेत, त्यामुळे माणसं शिक्षित झाल्यानंतर देखील आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं सुशिक्षित झाल्यानंतर देखील एवढ्या अंधश्रद्धांना बळी का पडतात याचं विवेचन करा. याचं विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. मी ज्या वेळेला या चळवळीमध्ये उतरलो त्यावेळी सामान्यपणे असं सांगितलं जात होतं की माणसं अंधश्रद्धा असतात कारण माणसाचं अज्ञान. अज्ञान हे अंधश्रद्धेचं एक महत्त्वाचं कारण आहे, याच्याबद्दल अजिबात शंका नाही. म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या माणसाला हे माहीत नव्हतं की ताप यायचा, अंगावर फोड यायचे, ताप जायचा, अंगावरचे फोड जायचे, पण तोंड त्या फोडाच्या खपल्या पडल्यानंतर एखाद्या ठोक्याचं तपेलं असावं तसं तोंड दिसायचं. आणि मग लोक असं म्हणायचे की हा देवीचा कोप आहे, म्हणून त्या रोगाला नावं पडलं देवी, की जो येतो कोप होतो आणि तोंडावर कायमच्या विद्रूप करणाऱ्या खुणा ठेवून जातो. आज जर असं म्हटलं की देवीचा रोगी दाखवा आणि 1 कोटी रुपये मिळवा, तरी देखील कोणालाही देवीचा रोगी दाखवता येणं शक्य नाही, कारण देवीचा रोग हा फक्त माणसाच्या शरीरावरनं माणसाच्या शरीराकडेच जातो. आणि जगातली सगळी माणसं आता देवीमुक्त झालेली असल्यामुळे फक्त प्रयोगशाळेमध्ये देवीच्या प्रयोगासाठी जंतू शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे देवीच्या कोपाने देवीचा रोग होतो आणि एक विद्रूपता पदरी येते. हे अज्ञान, देवीचा रोग म्हणजे काय हे ज्ञान झाल्यानंतर गेलं आणि त्याच्याबरोबरची अंधश्रद्धा गेली. किंवा आजही जी अंधश्रद्धा शिल्लक आहे पण उद्याच्या शतकामध्ये जाईल अशी आशा आहे. अचानकपणे जर व्यक्ती वेगळी वागायला लागली, तासनतास घुम्यासारखी बसायला लागली, स्वतःचे नैसर्गिक विधी विसरायला लागली, किंवा एखादा सामान्य माणूस थकून जाईल एवढी काम करायला लागली,
स्वतःचेच डोळे कधी मिटायला लागली, कधी उघडायला लागली, तिचा आवाज बदलला, तिचा चेहरा बदलला, ती चुटक्या वाजवायला लागली, स्वतःभोवती गिरक्या घायला लागली आणि हे सगळं कालपर्यंत अतिशय चांगली असणारी व्यक्ती करायला लागली. तर आज देखील पहिली शंका अशी येते की तिला काहीतरी बाहेरची बाधा झाली असली पाहिजे. कारण मन असतं आणि मन आजारी पडतं आणि अचानक ताप यावा तसं मन अचानक आजारी पडतं. हे ज्ञान अजून विद्यार्थ्यांच्यापर्यंत देखील पोचलेलं नाही. म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये मनाचं चित्र काढ असं जर सांगितलं तर तो न चुकता एक बदाम आणि त्यातनं गेलेला एक बाण काढतो. त्यामुळे मन मेंदूत असतं आणि मन आजारी पडतं आणि मग मन आजारी पडल्यानंतर स्वाभाविकपणे त्याला भूतबाधा किंवा अंगात देवीचा संचार म्हटला जातो. हे अज्ञान होतं आणि ते अंधश्रद्धेचं कारण होतं. नव्या गतिमान समाज जीवनामध्ये अनेक अन्य कारणं आली. पहिलं कारण अदृष्टाची भीती. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मृत्यूची एक सनातन भीती बसलेली असते. म्हणजे मरणकल्पनाशी थांबे तर्क जाण त्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे ग. दी. माडगूळकरांचं फार लोकप्रिय काव्यपंक्ती आहे. पण मला मृत्यू कधी येणार या अदृष्टाची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये वसत असते. आणि त्याच्यापासून मुक्तता करण्यासाठी जर कोणी मला असं म्हणाला की तू अमुक तमुक गंडा घाल, अमुक तमुक ताईत घाल, तमुक अमुक मृत्युंजय जप कर, तर मला असं वाटतं की मृत्यू ही इतकी अकल्पित गोष्ट आहे की हे करून बघायला काय हरकत आहे. आज अशा अदृष्टाच्या भीतीचं क्षेत्र कितीतरी वाढलेलं आहे. म्हणजे मी निर्व्यसनी आहे, माझा मुलगा निर्व्यसनी राहावा अशी इच्छा आहे, पण तो शिकायला मुंबईला असतो. मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तरुणांच्यात व्यसनाधीनता आहे. आणि मग माझा मुलगा जो जरा मनातल्या संकल्पाबद्दल कच्चा आहे तो जर उद्या व्यसनी झाला तर ही अदृष्टाची भीती सतत पोखरत असते आणि मग आई एखादा नवस बोलते. त्यामुळे अदृष्टाची भीती हे पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे अगतिकता आणि अस्थिरता. आजचं समाज जीवन कमालीचं अस्थिर झालेलं आहे आणि कमालीचं अगतिक झालेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी जेवढ्या खर्चामध्ये माझं भागत होतं तेवढं यावर्षी इतकी महागाई होते की माझं घर चालत नाही. मी आत्तापर्यंत सरकारी जागेमध्ये राहत असतो आणि आता माझी नोकरी संपायची वेळ येते आणि मला आज जागा घेणं हे परवडण्याच्या पलीकडचं असतं. त्यामुळे आणखी 6 महिन्यानंतर राहण्याचं काय ही अगतिकता असते. माझ्या घरी तरणी ताठी मुलगी असते आणि मला दिसत असतं की समोरच्या झोपडपट्टीमध्ये गुंड रोज मुलींची छेड काढतात आणि माझी मुलगी तर रात्री कामावरनं परत येते. त्यामुळे मला अगतिकता असते की माझ्या मुलीला तर काही होणार नाही. शेजारच्या गावामध्ये अल्पसंख्याकांची घरं पेटवली जातात आणि माझ्या गावात मी अल्पसंख्याक असतो. त्यामुळे मी अगतिक असतो की अरे उद्या माझ्यावरच ही पाळी आली तर. म्हणजे एका बाजूला सर्वसामान्य माणसाच्या पदरी येणारी अगतिकता आणि दुसरी समाज जीवनामध्ये अनेक कारणांनी वेढून राहिलेली अस्थिरता. अस्थिरता म्हणजे कितीही चांगला खेळाडू असेल तर त्याला माहीत नसतं की उद्यापासून आपण शून्यावर बाद व्हायला लागणार आहे का. कितीही चांगला अभिनेता असेल तर त्याला माहीत नसतं की आपले येणारे क्रमशः सिनेमे हे कशामुळे फ्लॉप जातात. कितीही उद्योग व्यवसाय उत्तम असेल तर त्याला हे समजत नाही की उद्या माझ्या गावात जर स्फोट झाला आणि माझंच दुकान जर उद्ध्वस्त झालं तर काय. जीवनामध्ये ही जी अस्थिरता आणि अगतिकता आहे हे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेचं आणखी एक कारण आहे. त्याच्याबरोबरचं आणखी एक कारण आहे अतृप्त कामनांची पूर्ती. आज रोज आपण जितका वेळ बसलेले असतो, दूरदर्शन समोर बसा नाहीतर वृत्तपत्रासमोर बसा, एक प्रचंड चंगळवादी जग हे तुमच्या नजरेसमोर प्रत्येक क्षणाला आणून टाकलेलं असतं.
आणि तुम्हाला ते अत्यंत लोभसं वाटतं, पण तुम्हाला हे माहीत असतं की आपल्याला याच्यापैकी काहीही मिळणार नाही, कारण ये अपने बस की बात नाही. मग तुम्हाला असं वाटतं की मी जर एका बाबाच्याकडे गेलो आणि बाबांनी जर मला कृपा आशीर्वाद दिला आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने जर मला लॉटरीचं तिकीट लागणार असेल, लागेल वा न लागेल, पण निदान त्यामुळे माझ्या अतृप्त कामनांची पूर्ती होण्याची एक शक्यता निर्माण होईल. त्यामुळे आणखी एक कारण अतृप्त कामनांची पूर्ती. आणखी एक कारण अपराधी भावना. म्हणजे आजच्या जीवनामध्ये तुम्ही जे जगता ते अनेकदा इच्छा असो वा नसो अनैतिक जगावं लागतं. तुम्ही लाच द्यायची का नाही हे तुमच्या हातामध्ये राहत नाही. कदाचित तुम्ही पोलीस अधिकारी असाल आणि तुमच्या खालचा आणि वरचा दोन्ही अधिकारी जर पैसेच खात असतील तर तुम्ही पैसे खात नाही याला काही अर्थ राहत नाही. अनेक वेळेला तुम्हाला जे पैसे मिळतात ते 2 नंबरचे असतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की हा जो सगळा आपल्याला पैसा मिळतो याची एक टोचणी आहे. आणि मग ती टोचणी दूर होण्यासाठी म्हणजे सगळ्यात सोपा उपाय काय आपण ऐकलेला असेल की तिरुपतीच्या तिथल्या पैशापेटीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपये लोक आणून टाकतात, पावती देऊन पैसे घेत नाहीत. कारण ही मंडळी काय करतात माहीत आहे का, या अपराधाची व्यापाऱ्यामध्ये फसवणूक करायला लागलेल्या अपराधाची टोचणी मनाला लागू नये म्हणून धंद्यामध्ये फर्ममध्ये जर जे 4 पार्टनर असतील तर ते 5वा पार्टनर करतात तिरुपतीच्या बालाजीला. म्हणजे मग जो काही फायदा होईल लोकांना गंडवून झालेला त्यातला 5वा हिस्सा त्याला आपण रुजू केला की आपल्या मनातली मग अपराधीपणाची भावना कमी होते की साक्षात देव आपला पार्टनर होता आणि देवाला आपण काय जे देणं द्यायचं होतं ते देऊन टाकलं. म्हणजे मी आपल्याला म्हटलं की सुशिक्षितांची अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानावर आधारित होती, त्यावेळी ती ज्ञानाच्या आधारे जाईल अशी शक्यता होती. पण ज्या वेळेला त्याला अदृष्टाची भीती, अगतिकता, अस्थिरता, अतृप्त कामनांची पूर्ती, अपराधी भावना अशा अनेक बाबी जोडलेल्या आहेत, त्यावेळेला ही व्यूहरचना आणखीच अवघड बनते. तुम्ही मराठीचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्ही कविता वाचत असणार आणि तुम्हाला माहीत असणार की मंगेश पाडगावकरांचा उदासबोध नावाचा एक काव्यसंग्रह आहे. म्हणजे दासबोध हा रामदासाने लिहिला आणि सध्याची स्थिती बघून मला उदास वाटतं म्हणून मंगेश पाडगावकरांनी उदासबोध लिहिला. आणि मग सध्याच्या परिस्थितीमध्ये जे जे त्यांना उदास वाटतं, दासबोधामध्ये जसे समास आहेत तसे उदासबोध या काव्यसंग्रहातही समास आहेत. आणि त्याच्यामध्ये बुवाबाजी या समासामध्ये ही जी मी आपल्याला आत्ता सगळी प्रक्रिया सांगितली ती त्यांनी फार छानपणे मांडलेली आहे असं मला वाटतं. आणि ती मला आवडणारी कविता आहे म्हणून याच्याशी संबंधित असलेल्या मी तुम्हाला त्यातल्या ओळी सांगतो. त्यांनी असं म्हटलं आहे, माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार पाहिजे. कसा आधार? प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या. आधी म्हणे जय साई, आधी म्हणे जय साई, मगचा अधिकारी लाच खाई, अजून पकडला गेला नाही, कृपा म्हणे बाबांची. आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला. कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार, बुवा नाम जपाचा उच्चार नशा देई. म्हणजे माझ्या जीवनामध्ये एका बाजूला मी अंधश्रद्धेच्याकडे ढकलला जातो आणि दुसऱ्या बाजूला नशा केल्यानंतर मला चुकीची पण प्रासंगिक जी शांतता मिळते, प्रसन्नता मिळते असं मला वाटतं. याच स्वरूपाची शांतता, आधार या सुशिक्षिताला मिळतो. हे झालं त्याचं एक व्यक्तिगत पातळीवरचं स्पष्टीकरण. पण समाज परिवर्तनाची प्रक्रिया असं सांगते की कुठल्याही बाबीला जसं व्यक्तिपरिवर्तनाचं एक अंग असतं
तसं समाज व्यवस्थेचं एक अधिक महत्त्वाचं अंग असतं. आणि मला असं वाटतं की आजचा शिक्षित असो वा सुशिक्षित असो, त्याला जे अंधश्रद्धेच्याकडे ढकललं जातं त्याचं महत्त्वाचं कारण हे या एका व्यापक समाज रचनेमध्ये जे अपरिहार्यपणे तयार झालेली व्यवस्था आहे ती त्याला तिकडं ढकलत असते. तुम्ही जर अंधश्रद्धेचे कुठलेही प्रकार बघितले तर त्यातले सगळ्यात महत्त्वाचे प्रकार तुमच्या असं लक्षात येतील की उपचार करणाऱ्या बाबांचे आहेत. म्हणजे तुम्ही किती वाजता मला माहीत नाही, परंतु सर मगाशी म्हणले की त्यांनी माझं ऐसे कैसे झाले भोंदू हे पुस्तक वाचलं. त्या पुस्तकामध्ये अशी मी क्रमाने उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे एक असलम बाबा नावाचा बाबा, 5वी-6वी शिकलेला 25-26 वर्षाचा मुलगा, तो अल्लाच्या कृपेने स्वतःच्या बोटाने पोट फाडून ऑपरेशन करायचा. आणि नुसती ऑपरेशन करायचा नाही तर पोटातली ऑपरेशन करणं कमी म्हणून की काय, हृदयाच्या झडपा देखील रिप्लेस करायचा. आणि त्याच्याकडे हे करून घ्यायला जवळजवळ रोज 1000 लोकांची गर्दी असायची, असं सकाळने बागलकोटचा रिपोर्टमध्ये छापलेलं आहे. आणि त्याची प्राथमिक फी होती 500 रुपये. 500 गुणिले 1000 म्हणजे 5 लाख रुपये. एवढी पुण्यातल्या नव्हे भारतातल्याही कुठल्या डॉक्टरची एका दिवसाची प्रॅक्टिस नाही. किंवा तुम्हाला माहीत असेल की इकडं भावनगरमध्ये काही वर्षापूर्वी एक पार्वती माँ होती आणि निपुत्रिक स्त्रीच्या पोटावरनं ती हात फिरवायची आणि असं म्हणायची बालका शांती, बालका शांती, बालका शांती. आणि त्याच्यानंतर त्या निपुत्रिक जोडप्याला, त्या बाईला दिवस जायचे असं तिचं म्हणणं होतं. महाराष्ट्रातला एकही तालुका असा नाही की ज्याच्यामधनं पार्वती माकडे जायला गाड्या सुटल्या नाहीत. एवढं कशाला आजही नाशिकच्या जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक फरशीवाले बाबा आहे. या फरशीवाले बाबाची स्पेशालिटी अशी की तुम्ही त्याच्याकडे कुठल्याही आजाराचा माणूस घेऊन जा, तो त्याच्या डोक्यावर फरशी ठेवतो, त्या फरशीवर दत्ताच्या पादुका आहेत आणि तो त्या आधारे त्या माणसाला उपाय करतो. आणि तो इतका भारी डॉक्टर आहे की जे आत्तापर्यंत अन्य वैद्यकीय शास्त्राला सापडलेलं नाही की आजारी माणूस फार असल्यामुळे जर तुम्हाला आजारी माणसाला नेता आलं नाही तर तुम्ही त्या आजारी माणसाचे कपडे त्याच्याकडे घेऊन गेला तर त्याच्यावर फरशी ठेवून देखील तो निदान करू शकतो. नाही, तुम्ही जे हसताय ना त्याच्यामुळे मला वेदना होती, कारण गेले 7 वर्ष मी हे बंद नाही करू शकलो. जीवाच्या आकांताने लढून, याच्याबद्दल कायदा असून, याच्याबद्दल बोगस डॉक्टर कारवाई ॲक्ट असून, याच्यामध्ये आज तुम्ही जाऊन बघा, कधीही त्र्यंबकेश्वरला जाऊन बघा की त्याच्याकडे 200-300ची रांग असती. सरासरी एकाला तो 400 रुपयाचं औषध देतो. एक 7वी नापास असलेला माणूस हे करतो. याचं अंधश्रद्धेचं कारण सोडा, या सगळ्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की या देशातली आरोग्य व्यवस्था अत्यंत महागडी झालेली आहे. क्रमशः तुम्ही गेले बजेट काढत चला, प्रत्येक बजेटला, आणि आता तर उघडपणे जागतिकीकरणाच्या नंतर सरकारने आरोग्य व्यवस्थेमधनं स्वतःचा अंग काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आरोग्याचं बजेट 2.9 वरनं 0.9 पर्यंत आलेलं आहे. तेव्हा मला ज्या ज्या वेळेला गरज लागते त्या त्या वेळेला जर मला योग्य त्या स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसेल तर अपरिहार्यपणे मी अंधश्रद्धांचा आधार घेतो. अंधश्रद्धांचा असा आधार घेणं योग्य नाही पण क्षम्य आहे. कारण शेवटी तो माणूस आहे. तो माणूस असं म्हणू नाही शकत की काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण माझा माणूस मरत असताना मी बघीन, तो त्याला काय विचारायला करायचं असते ते करतो. नंबर 1. त्याहीपेक्षा दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे, म्हणजे मी ज्या वेळेला विद्यार्थी होतो ना त्यावेळेला 2 गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या की समाज बदलायचा असेल तर वर्गसंघर्ष करायला पाहिजे
समाजामध्ये एक मोठा नाहिरेचा वर्ग असतो, एक छोटा अहिरेचा वर्ग असतो. तो छोटा अहिरेचा वर्ग नाहिरे वर्गाचं शोषण करत असतो. त्यांचा जो वर्गसंघर्ष असतो तो करायला पाहिजे. या वर्गसंघर्षाच्या आड ज्या धर्म आणि जात कल्पना येतात त्यांना दूर करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे वर्गसंघर्षाच्या लढाईमध्ये आपोआप धर्म आणि जात यातल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होण्याची एक सुप्त शक्यता होती. म्हणजे मी ज्यावेळी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो त्यावेळेला जयप्रकाशजींच्या चळवळीमध्ये आम्ही काय शिकलो? आम्ही असं शिकलो की जयप्रकाशजी की हाय अरमान, ब्राह्मण भंगी एक समान, जानवं तोडा माणसं जोडा. म्हणजे ब्राह्मण्याची खूण असलेलं जानवं हे जर माणसाच्या मध्ये भेद करण्याचं प्रतीक असेल आणि माणसामधला भेद जर मला मान्य नसेल तर मी माझ्या गळ्यातलं जानवं तोडलं पाहिजे आणि माणसं जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. ही गोष्ट मी आपल्याला सांगतो 1975 सालची आणि 2008 आणि 9 सालची शहाण्या असलेल्या पुण्याची प्रगती काय? तर 2 लाख ब्राह्मण जमतात आणि स्वतःच्या संमेलनामध्ये पुण्यातल्याच एक मराठीच्या विदुषी प्राध्यापिका असं सांगतात की ब्राह्मण्य काही केवळ जानव्यामध्ये नाही आणि गंधामध्ये नाही, तर त्यांना बिनशर्त माफी मागावी लागते आणि याच्याबद्दल उच्चारलं जात नाही. म्हणजे याच्याबद्दल लेख लिहिला मी महाराष्ट्र टाइम्समध्ये उलट्या पायाची वाटचाल म्हणून. म्हणजे अडचण अशी आहे की प्रत्येक जात असं म्हणणार, ब्राह्मण म्हणणार की जानवं घालणं हा आमचा प्रश्न आहे, दाभोलकर बोलायला खबरदार. आज खानदानी मराठ्यांच्यामध्ये बाईला पुनर्विवाहाची परवानगी नाही. मी ज्या सातारा जिल्ह्यातनं येतो तिथं मराठा समाजाचं प्रमाण 40-45% आहे. सैन्यामध्ये असलेल्यांचं प्रमाण भरपूर आहे. सैन्यामध्ये ते जवान मरतात, त्यांच्या बायका काय करतात? जन्मभर जगतात बिचाऱ्या तशाच. कारण त्यांनी जर लग्न केलं तर त्यांचं खानदान बुडतं, याच्याबद्दल बोलायची परवानगी नाही. धनगरांच्याकडे गेला आणि त्यांना जर म्हटलं की तुम्ही यात्रेमध्ये पशुहत्या कशाला करता, ते म्हणतात खबरदार, ही यात्रेमधली पशुहत्या नाही आहे, हा आमचा वनभोजनाचा कार्यक्रम आहे, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काही कारण नाही. मातंग समाजाकडे गेलं आणि त्यांना विचारलं की शेंद्र्याच्या यात्रेमध्ये तुम्ही गळ का टोचून घेता? गळ टोचून घेणं हे अनेक अंगाने अंधश्रद्धा आहे, कदाचित त्यातनं एड्स होऊ शकतो. ते तुम्हाला म्हणतात की काय आम्हीच फक्त उरलोय का तुम्हाला शहाणं करायला? म्हणजे मला असं दिसतं की धर्माच्या आणि जातीच्या नावाने ज्या समाजामध्ये अस्मिता बळकट, धारदार, टोकदार करण्याचा कार्यक्रम चालू आहे त्या समाजामध्ये अंधश्रद्धांचं निर्मूलन होणारं कसं? आणि वर्गसंघर्षाच्या ऐवजी धर्म आणि जात यांच्या अस्मिता, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला सांगतो, मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो, नगर जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि नगर जिल्ह्यामध्ये कॉलेजच्या माझं भाषण होतं, त्याच्या आधी बसलो होतो, मॅनेजमेंटचे लोक होते. तर मी त्यांना म्हटलं काय बोलू? तर तो मला म्हटला डॉक्टर तुम्ही काही पण बोला पण एका गोष्टीबद्दल बोलाच. मी म्हटलं कुठल्या? तो म्हणाला अडचण अशी आहे की गेले 5 वर्ष आमच्या गावामध्ये वर्गणी, लोकवर्गणी फक्त 2च गोष्टीला जमा होती, एक मोठ्यातला मोठा सप्ताह घालणं, नाहीतर देवळाचा जीर्णोद्धार करणं किंवा नवीन देऊळ बांधणं. त्यामुळे म्हटलं दुसऱ्या कुठल्या गोष्टीला पैसे मागायला राहतच नाहीत. ते गावाचा रस्ता असो, गावाचं पाणी असो, गावाचा विकास असो. म्हणून मी नंतर एक सर्वेक्षण करायला कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्ही करून बघा की गेल्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये लोकवर्गणीतनं पैसे कशा करता जमले. आणि तुम्हाला लक्षात येईल की देऊळ बांधणं, देवळाचा जीर्णोद्धार करणं, जास्तीत जास्त मोठा सप्ताह घालणं यासाठीच पैसे जमले. ज्या समाजामध्ये धार्मिक आणि जातीय अस्मिता टोकदार करण्याचा भाग चालतो त्या समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन सुशिक्षितांचं असो वा अशिक्षितांचं इतकं सोपं नसतं. नंबर 3, भारतीय संविधानाने असं सांगितलेलं आहे की धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे काय? म्हणजे संसदेला देखील
संसदेला देखील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जणांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा या देशाच्या संविधानाचा मूलभूत भाग आहे. आणि आज या देशामध्ये धर्माचं जमातीकरण करणं आणि त्याच्याबरोबरच जास्तीत जास्त सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं असा एक पद्धतशीर कार्यक्रम गेले काही वर्ष चालू आहे. म्हणजे मला आठवतं की आम्ही लहान होतो त्यावेळेला गणपती उत्सव साजरा व्हायचा. पुढे तो हळूहळू खेडेगावापर्यंत पोचला. मग तो कमी पडायला लागला म्हणून आपण नवरात्र आणली. पण नवरात्रामध्ये तेवढी मजा येईना म्हणून मग आपण गरबा आणला. मग आपल्याला असं लक्षात आलं की ऑगस्टमध्ये कृष्णाष्टमी असते, त्याच्यामुळे आपण हंडी लावून ती फोडायला सुरुवात केली. मग कधी नव्हतं ते गेल्या काही वर्षापासून डिसेंबरमध्ये दत्त जयंतीला वॉर्डामध्ये पुण्यामध्ये दत्ताचे पाळणे हालायला लागले. महाशिवरात्रीला प्रचंड मोठी शंकराची पोस्टर्स लागायला लागली आणि त्याच्या रथयात्रा निघायला लागल्या. मग एप्रिल महिना आला की मग रामनवमी साजरी होते आणि रामनवमी साजरी झाल्यानंतर हनुमान हा रामाचा भक्त असल्यामुळे त्याच्या पाठोपाठ हनुमान जयंती साजरी होते. आणि मग नंतर असं लक्षात आलं की बहुधा ऑगस्टपासून एप्रिलपर्यंतचे सगळे महिने संपले, पण तेवढा मधलीच एक मार्च महिना राहिला. मग मंडळी हुशार होती, त्यांना असं लक्षात आलं की मार्चमध्ये गुढीपाडवा असतो आणि गुढीपाडवा हा आपला नवा वर्ष दिन आहे. पण आता नवा वर्ष दिन तर सगळी बहुतेक लोक 31 डिसेंबरला संपतो आणि 1 जानेवारीला चालू होतो असं मानतात. पण मंडळी तशी हार जाणारी नव्हती. ते म्हणले हरकत नाही, 31 डिसेंबरला जो संपतो आणि 1 जानेवारीला जो सुरू होतो तो नववर्ष दिन हा पिण्यासाठी आणि गुढीपाडवा हा सणासाठी. एकदम महाराष्ट्र एवढा धार्मिक झाला काय? एकदम तेवढं पुरं नाही. तुमच्यापैकी महिला नक्की सांगतील 7-8 वर्षापूर्वी मार्गशीर्षामधलं वैभव महालक्ष्मीचं व्रत होतं काय हो? होतं. आता तुम्ही महानगरापासनं खेडेगावापर्यंत कुठेही जावा, पर्यावरणाची ऐशी की तैशी करत झाडाची फांदी तोडून सगळ्या बायका ते कलश त्याच्यावरती फांदी आणि वैभव महालक्ष्मीचं व्रत. आता जर वैभव महालक्ष्मीचं व्रत करून वैभव मिळत असलं तर डायरेक्टली अर्थमंत्र्याला किंवा पंतप्रधानांनाच आपण बसवलं असतं ना. काय झालं तुम्हाला कळलं? झालं ते असं की धर्माचं व्यापारीकरण, धर्माचं बाजारीकरण, धर्माचं विकृतीकरण आणि धर्माचं राजकारण सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी आणि धर्मसापेक्ष जमातवादासाठी करण्याचं कटकारस्थान या देशामध्ये पद्धतशीरपणे गेल्या 15-20 वर्षामध्ये वाढलं. लोकांची धार्मिकता हा एक अत्यंत आदर करण्याचा भाग आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. पण महाराष्ट्रातल्या संत आणि समाजसुधारकांनी लोकांची धार्मिकता नैतिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व मंडळींनी लोकांची धार्मिकता धर्मांधतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला. याचं कारण असं की त्यांना काय करायचं होतं, तर त्यांना धर्माचं नुसतं व्यापारीकरण पुरेसं वाटत नव्हतं, त्याचं त्यांना बाजारीकरण करायचं होतं. ते बाजारीकरण त्यांना पुरेसं वाटेना. म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळेला उच्च न्यायालयाने बंदी घातली की 10च्या नंतर आवाज करता येणार नाही नवरात्रीच्या गरब्यामध्ये, त्यावेळी लोक हसले. ते म्हणले तुम्ही बंदी आम्हाला घालून काय कराल? त्याने एक 70,000 स्क्वेअर फुटाचा मंडप केला आणि सगळाच्या सगळा मंडप साऊंडप्रूफ करून टाकला. तुमची बंदी कायम, आमचा गरबा कायम. हे झालं धर्माचं बाजारीकरण. तेवढ्यावर ते भागलं नाही, ते धर्माच्या विकृतीकरणापर्यंत गेलं. म्हणजे आपण जे काही करतो ते आपण कशासाठी करतो, आपण त्याच्यामधनं कुठल्या शक्ती बळकट करतो,
धर्म संदेश काय देतो आणि आपण काय करायला आचरण करतो. मी महाराष्ट्रामध्ये सतत फिरत असतो, सार्वजनिक कार्यकर्ता असल्यामुळे पैसेही मागत असतो सतत. एका ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी मला असं दिसलं की एक माझा मित्र होता, त्याने मोठा असा हनुमान जयंतीचा सगळा कार्यक्रम केलेला होता. तो त्या भागातला तसा प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता होता. मी त्याला विचारलं, अरे तू दर वेळेला एवढे एवढे मोठे कार्यक्रम करतो, तुला एवढे पैसे कुठून येतात रे. हा एवढा तू आता हनुमान जयंतीचा घाट घातलास, तेवढा तो मंडप आणि याव आणि त्याव, तुला किती पैसे गोळा करायला लागतात, कसे पैसे गोळा करतोस. तो माझ्याकडे हसत म्हणला की नरेंद्र, मला काही पैसे गोळा करायला लागत नाहीत, तर मला पैसे लोक देतात. आता हे एवढा सगळा खर्च मला एका माणसाने दिला. तर मला जरा कुतूहल वाटलं की अरे तो जर एवढा दानशूर माणूस असेल तर तो मला पण मदत करेल. म्हणून मी म्हटलं, कुणी तुला पैसे दिले तू जरा सांग, मी त्याला पण विचारतो माझ्या चळवळीला काय मदत करतो का. तो म्हणला, नाही तुला चालणार नाही म्हणला. मी म्हटलं, सांग तर माणूस कोण आहे. मग त्याने हसत मला समोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या परमिट रूम बिअर बारकडे बोट दाखवलं. म्हणजे तुम्ही हनुमान जयंती साजरी करता, हनुमानाचं वर्णन असं करतात की मनोजवम मारुततुल्य वेगम जित इंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, की हनुमान कसा आहे की ज्यांनी स्वतःच्या इंद्रियावर विजय मिळवलेला आहे आणि जो बुद्धिमताम, जो बुद्धीच्यामध्ये वरिष्ठ आहे, अशा हनुमानाची जयंती, जी दारू पिल्यानंतर इंद्रियांच्यावरचा ताबा जातो आणि बुद्धी मातीला मिळते, त्या माणसाकडनं पैसे घेऊन आपण साजरं करतो, याच्यात चूक म्हणायची देखील सोय राहिलेली नाही. आणि हे सगळं यासाठी केलं जातं की मग शेवटी यातनं आपलं राजकारण साधलं जावं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सुशिक्षितांची अंधश्रद्धा हा काही केवळ विज्ञान प्रसाराचा भाग नाही, विज्ञान प्रसाराने तो जाण्यासारखा नाही. ज्या एका समाज वास्तवाच्या मध्ये आपण काम करतो, त्या समाज वास्तवाची राजकीय घडी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची धर्मभावना उद्दीपित करण्याच्या अंगाने जर बसवण्यात आलेली असेल तर त्यातलं अंधश्रद्धा निर्मूलन हे काही फारसं सोपं राहत नाही. म्हणजे तुम्ही मला सांगा की कुणीही काम करावं लोकांच्यात, लोकांची मतं मिळवावीत आणि सत्तेवर यावं, हे लोकशाहीचं साधं गणित आहे. पण याच्यासाठी खूप त्रास करायला लागतो. मग ही जी सगळी प्रक्रिया सुरू झाली, धर्माचं सांस्कृतिकीकरण, सांस्कृतिक राष्ट्रवाद, धर्माचा मूलतत्ववाद, ही कशाकरता सुरू झाली. म्हणजे कारखानदार असतो ना, कारखानदार कच्चा माल घेतो, त्याच्यावर यंत्राची प्रक्रिया करतो, त्यातनं पक्का माल बाहेर काढतो. याच पद्धतीनं या मंडळीने धर्माचं राजकारण करताना लोकांची धार्मिकता हा कच्चा माल घेतला, त्याच्यावर धर्म अभिनवेशाचा, धर्म विद्वेषाचा, धर्मांधतेची प्रक्रिया केली आणि मताच्या पेटीमधनं सत्तेचा पक्का माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ज्या समाजामध्ये एवढं मोठं प्रतिकूल वास्तव असतं, त्या समाजामध्ये सुशिक्षितांचं अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ प्रबोधनाच्या चळवळीनं होत नाही. नंबर 3. नंबर 4, कुठल्याही लोकशाही समाजामध्ये समाज बदलण्याच्या प्रक्रियेची प्रमुख जबाबदारी ही राजकीय पक्षांची असते. राजकीय पक्षांनी भूमिका घ्याव्या लागतात. आणि आज आपल्याकडे अशी परिस्थिती आलेली आहे की राजकीय पक्ष आपल्या मागं लोक आणतील याऐवजी लोक ज्याच्या मागं आहेत त्याच्या मागं जातील, अशी एक नवीन फंडा त्यांनी सुरू केलेला आहे. मग लोक अमक्या तमक्या बाबाकडे जातात का, आम्ही अमक्या तमक्या बाबाकडे जाऊ. लोक लिटल चॅम्पचा कार्यक्रम ऐकायला जातात का, मग आम्ही लिटल चॅम्पचा कार्यक्रम ऐकायला जाऊ. समाज बदलाचं काही एक तत्त्वज्ञान आमचं आहे आणि त्या तत्त्वज्ञानाचा आग्रह आम्ही धरणार आहोत, त्यासाठी आम्हाला सत्ता मिळालेली आहे. हे जर विसरून गेलेली असेल राजसत्ता, म्हणजे एकदा मला विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते असं म्हणाले, दाभोळकर ते बाकीचं सगळं ठीक आहे हो, आम्हाला ते सगळं पटतं, कायदा बिदा करायला पाहिजे, पण बुवा आणि बाबांच्याकडे लक्षावधी लोक जातात आणि आम्ही शेवटी राजकारणी आहोत, ज्यांच्याकडे लोक जातात त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं, तुमच्याकडे याचं काय उत्तर आहे का. तर त्यांना असं वाटलं की त्याने काहीतरी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला.
मी त्यांना म्हटलं हो माझ्याकडे याचं उत्तर आहे. त्यांना जर आश्चर्य वाटलं तर म्हणलं कसलं काय उत्तर आहे म्हणले तुमच्याकडे. मी म्हटलं माझ्याकडे त्याचं हे उत्तर आहे की याचं उत्तर तुमच्याकडे आहे हे तुम्हाला समजावून सांगणं. मग तर त्यांना कळलंच नाही. म्हणजे आमच्याकडे काय उत्तर आहे, आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय. मी म्हटलं साहेब तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाही आणि तुम्ही राज्यकर्ते आहात आणि तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आज घडीला 20,000 माध्यमिक शाळा आहेत, 80,000 प्राथमिक शाळा आहेत, 2200 कॉलेजेस आहेत. कॉलेजमध्ये 10 लाख मुलं शिकतात आणि जवळजवळ 1 लाख प्राध्यापक आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मधल्या शिक्षकांची संख्या 6 लाख आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,10,00,000 आहे. आणि या सगळ्यांच्या शिक्षण क्रमात असं लिहिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा. मूल्य शिक्षणात लिहिलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा. भारतीय संविधानात लिहिलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणं हे नागरिकाचं कर्तव्य आहे. यातलं काहीच तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला करावं लागतं. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये ती खेळी आहे. पण म्हणजे आपल्या विवेचनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा असा की समाज बदलण्याचं जे व्यापक परिप्रेक्ष्य आहे त्या परिप्रेक्ष्यामधली आरोग्य व्यवस्था ज्याच्यामुळे लोकांना अपरिहार्यपणे अंधश्रद्धेकडे जावं लागतं, वर्गसंघर्षाच्या अभावामधनं निर्माण झालेली जातीय आणि धार्मिक अस्मिता ज्यामुळे अंधश्रद्धांचं निर्मूलन अवघड होतं, उघडपणे चालू असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद ज्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की खबरदार आमच्या धर्माच्या बद्दल बोलाल तर, या ठिकाणच्या राजसत्तेने स्वतःची सोडून दिलेली परिवर्तनाची भूमिका आणि 5वं इथल्या प्रसारमाध्यमांचं करंटेपण. म्हणजे इथले प्रसारमाध्यमं जर हेच दाखवणार असतील की राज पिछले जन्म का, तर लोक आम्हाला असंच विचारणार अहो ते संमोहन खरं असतं का हो. मग ते संमोहन झाल्यानंतर मागच्या जन्मात जाता येतं का हो. मग मागच्या जन्मात गेल्यानंतर ते जे सांगतात ते खरं असतं का हो. म्हणजे जगातल्या अनेक देशामध्ये संमोहनाचे प्रयोग करायला कायदेशीर परवानगी नाही आहे कारण फ्रॉड आहे. पण आपल्या देशामध्ये यातलं काहीही चालू शकतं. आपल्या देशामध्ये अनेक चॅनल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये मेलेला मृतात्मा येतो, कोर्टात साक्ष देतो, त्याच्यामुळे आरोपीला शिक्षा होती आणि मग पुन्हा तो अंतर्धान पावतो. हे का होतं, कसं होतं हे काय विचारायचं नाही. ते असं म्हणतात की हा आमचा धंदा वाढवण्याचा भाग आहे आणि आमच्या धंद्याबद्दल कोणी बोलायचं नाही. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांच्या मध्ये एका बाजूला मी आपल्याला कारणमीमांसा सांगितली ती व्यक्तिगत पातळीवरची होती म्हणजे अज्ञान. त्याच्यानंतर मी आपल्याला म्हटलं अदृष्टाची भीती, अतृप्त कामनांची पूर्ती, अस्थिरता, अगतिकता आणि अपराधी भावना. आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्याला समाजवास्तवाचं एक चित्रण उभं केलं ज्याच्यामध्ये मी म्हटलं की या ठिकाणची आरोग्य व्यवस्था, या ठिकाणचे टोकदार झालेले जातीय आणि धार्मिक आग्रह, या ठिकाणी चालू असलेलं धर्मसापेक्ष राजकारण, या ठिकाणी राज्यपक्षाने सोडून दिलेली भूमिका आणि या ठिकाणच्या प्रसारमाध्यमांनी घेतलेली बोटचेपी भूमिका. शेवटच्या मुद्द्याकडे येतो मग याच्यावरचा उपाय काय आहे आणि हे असं का घडलं. यापैकी मी जो पहिला भाग सांगितला या पहिल्या भागावरचा उपाय होऊ शकतो. दुसऱ्या भागावरचा उपाय हा व्यापक राजकारणाचा भाग आहे. ते व्यापक राजकारण करणं हे आज माझ्या शक्यतेमध्ये नाही जरी ते करण्याची माझी इच्छा असली तरी. त्यामुळे मी असं मानतो की यातला जो पहिला भाग आहे तो पहिला भाग जर मी यशस्वीपणे केला तर कदाचित मी सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेमध्ये आणि एकूणच अंधश्रद्धेमध्ये परिणामकारक हस्तक्षेप करू शकेन. म्हणजे आपण एक लक्षात घ्या की आपण नेहमी असं म्हणतो की भारतामध्ये आता विज्ञानाचं युग अवतरलेलं आहे, परंतु युरोपमध्ये ज्यावेळी वैज्ञानाचं युग आलं त्यावेळेला युरोपमध्ये जशी घुसळण झाली तशी घुसळण भारतामध्ये अजिबात झाली नाही. युरोपमध्ये जवळजवळ 4-5 शतकं ही घुसळण चालू होती. म्हणजे रॉजर बेकनचा कालखंड आहे 1214 ते 1294 आणि रॉजर बेकन असं म्हणाला काय धर्मग्रंथात सांगितलं असेल ते असेल पण मला अनुभवाला आणि तर्काला जे पटेल तेच मी मानेन.
20 वर्षाची अंधार कोठडी धर्मगुरू असलेल्या रॉजर बेकनला सोसावी लागली. ब्रुनो असं म्हणाला की मला असं माहीत आहे की जरी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसला तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते. रोममध्ये खांबाला बांधून जिवंत जाळून ब्रुनोला मारण्यात आला. गॅलिलिओनी हेच सांगितलं, त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. म्हणजे सगळ्या बाजूनं युरोपमध्ये एक प्रबोधनाची घुसळण झाली, ज्याच्यामध्ये शोधकता होती, ज्याच्यामध्ये कृतिशीलता होती आणि ज्याच्यामध्ये निर्भयता होती. आणि ते एक बहुआयामी अशा स्वरूपाची गोष्ट होती. म्हणजे एका बाजूला वैज्ञानिक सांगत होते की सत्य काय आहे ते, दुसऱ्या बाजूला देकार्तसारखा तत्वचिंतक असं म्हणत होता की आय थिंक देअर फॉर आय एम. मी माणूस आहे कारण मी विचार करतो आणि मी माणूस आहे म्हणूनच मी विचार करू शकतो, याच्यामुळेच मी माणूस आहे. किंवा तिसऱ्या बाजूला अनेक कलावंत असे होते की जे कलावंत चर्चला धुडकावून लावून स्वतःच्या चित्रकलेचा, संगीतकलेचा, शिल्पकलेचा आविष्कार करत होते. अनेक प्रोटेस्टंट पंथीय असे होते की जे असं म्हणत होते की आमचं काय जे असे ते येशूशी आम्ही बघून घेऊ, त्याच्यासाठी पोपची वगैरे आम्हाला काय बिलकुल गरज नाही. अनेक साहित्यिक होते. त्यामुळे युरोपमध्ये एक वैचारिक रणधुमाळी 4 ते 5 शतकं चालली आणि युरोपचं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं मानस घडलं. भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन उपरा आला. तो ब्रिटिश साम्राज्यशाहीची अनुषंगिक पैदास म्हणून आला. ब्रिटिशांना पाहिजे होतं तेवढं तंत्रज्ञान आणि विज्ञान त्यांनी या ठिकाणी आणलं. या ठिकाणच्या भांडवलशाहीला भांडवल संचय करावा लागला नाही. एका बाजूला दलाली, सावकारी आणि दुसऱ्या बाजूला फार मोठी सरंजामशाही, याच्यामुळे त्यांचा भांडवल संचय होता. आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण बनियांच्या ज्या काही वरिष्ठ जाती होत्या त्या जातींच्या हातामध्ये ज्ञानसत्ता होती. त्यामुळे या देशामध्ये ज्या वेळेला वैज्ञानिक दृष्टिकोन आला त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाची फक्त शोधकता आली, निर्भयता आणि कृतिशीलता याचा संबंध देखील आला नाही. आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धेच्यावर प्रहार करणं ही गोष्ट जवळपास अशक्य आहे असं मानायला जावं लागलं आणि लोक ते अशक्य आहे अशा पद्धतीनं आचरण करू लागले. म्हणजे 2 उदाहरणं मी देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्राला सत्यशोधकी चळवळीची एक मोठी परंपरा आहे. या सत्यशोधकी चळवळीच्या परंपरेमधलं एक मोठं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील अनेक ठिकाणी भाषणं द्यायचे. कणखर सत्यशोधक होते. एका गावामध्ये त्यांचं भाषण झालं. त्याच्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी त्या गावामध्ये असं लक्षात आलं की आपल्या देवळात काहीतरी देवाचे डोळे, कुणीतरी चांदीचे डोळे चोरलेले आहेत आणि ते देवस्थान अतिशय प्रखर होतं. त्यामुळे लोकांना खात्री पटली की नाना पाटलांच्या भाषणाचा प्रभाव म्हणून कुणीतरी ते डोळे चोरलेले आहेत. आणि लोकांना याची पक्की खात्री होती की देव इतका जागृत आहे की ची करत तो चोर केलेला माणूस काही दिवसामध्ये येईल आणि ते चांदीचे डोळे परत देईल. 1 महिना गेला, 1.5 महिना गेला, 2 महिने गेले, डोळेही आले नाहीत. 3-4 महिन्यांनी पुन्हा एकदा नाना पाटील त्या भाषणाला आले. देवळामध्ये भाषणाला उभे राहिले आणि असं म्हणले की तुम्ही या जागृत देव आहे असं म्हणता, त्याचे डोळे 4 महिन्यापूर्वी चोरीला गेले आणि ते चोरीला गेले नाहीत हे बघा मीच काढून घेतले होते म्हणून स्वतःच्या खिशातनं काढून दाखवले. आणि जर तुमच्या जागृत देवाने माझं काहीही केलं नाही तर तो देव जागृत कसा काय असेल? हे महाराष्ट्रामध्ये 50-100 वर्षापूर्वी कृतिशीलपणे विचारलं गेलं. आजची शोधकता आणि आजची निर्भयता याच्याबद्दलची स्थिती काय आहे? मी तुम्हाला गंमत वाटेल पण चळवळीतला एक खरा किस्सा सांगतो. म्हणजे आपल्याला माहीत आहे की एका बाजूला आधुनिक म्हणून आपल्याला सगळ्यांना वेळेचं फार महत्त्व असतं. सगळेजण म्हणतात टाईम इज मनी, त्याच्यामुळे वेळ पाळायला पाहिजे. बरोबर आहे. आता या देशातली माणसं वेळ जो वाया घालवतात अनेक ठिकाणी, त्यापैकी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे प्रत्येक मेलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा शिवेल का नाही याच्यासाठी पिंडदानाच्या दिवशी 50-100 माणसं जाऊन तरी वाट बघतात ना. माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना. आणि ते बघतात म्हणजे काय, स्वतःच्या घरापासून निघतात, जातात स्मशानात,
पिंड ठेवतात, सगळेजण वाट बघतात. आता तुम्ही मला सांगा की म्हणजे काय कल्पना आहे तुम्हाला माहीत आहे? कल्पना अशी की पिंड ठेवलेला असतो, त्याच्या बाजूला मेलेल्या माणसाचा आत्मा 10व्या दिवशी येऊन बरोबर थांबतो. खरं म्हटलं तर मेलेला माणूस हा स्वर्गाला जायला पाहिजे, परंतु 10व्या दिवशी त्याला ड्युटीवर आणतात परत आणि तो बिचारा येऊन पिंडाच्या बाजूला उभा राहतो. आता पिंडाच्या बाजूला आलेला तो मेलेल्या माणसाचा आत्मा त्याच्या प्रियजनापैकी कुणालाही दिसत नाही, पण कावळ्याला अशी स्पेशल ॲबिलिटी असते की त्याला तो बरोबर दिसतो. बरं, तो नुसताच दिसतो असं नाही, तर तो आत्मा हा आनंदी आहे का दुःखी आहे हे पण कावळ्याला दिसतं. म्हणजे जिवंत असलेला माणूस चेहऱ्यावरनं बघितलं तरी आनंदी आहे का दुःखी आहे नेमकं कळत नाही ना. एखाद्या वेळेला चेहऱ्यावरनं दुःख दाखवणारा माणूस खरा आनंदी असेल, खरा आनंद दाखवणारा माणूस मनातनं दुःखी असेल. मग त्या कावळ्याला दिसतं की अरे हा आत्मा आनंदी आहे. कावळा पटकन पिंडाला शिवतो, सगळे लोक म्हणतात सुटलो. पण जर कावळ्याला दिसला की आत्मा दुःखी आहे तर तो शिवतच नाही पिंडाला. मग तिथं बोलणं चालू होतं. कोणीतरी म्हणतं अरे त्याच्या मुलीचं लग्न राहिलं आहे, त्याची काळजी असणार. मग म्हणतात काळजी करू नकोस, तुझ्या मुलीचं लग्न लावून देऊ. मग कोणीतरी म्हणतात त्याच्या मुलाला नोकरी नाही आहे, घरी दुसरा आधार नाही. मग कोणीतरी म्हणतात त्याच्या मुलाला नोकरी लावून देऊ असं म्हणा. मग असं सगळं बोललं की ते त्या आत्म्याला ऐकू जातं आहे. बरं का, कसं जातं आहे ते विचारायचं नाही, पण ऐकू जातं आहे. मग ते ऐकू गेलं ना की त्याचा चेहरा आनंदी होतोय. मग त्याचा चेहरा आनंदी झाला ना की तो कावळ्याला दिसतोय. मग कावळ्याला दिसला ना की कावळा पिंडाला शिवतोय. मग सगळेजण म्हणतात चला एकदा पिंडाला कावळा शिवला, सगळेजण परत आपापल्या घरी जायला मोकळे, कावळा पुढच्या पिंडाला शिवायला मोकळा. हसलात तुम्ही. आमच्या कार्यकर्त्यांनी असं केलं म्हणजे खरंच केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी असं केलं, स्वतःच्या बायकोला आणि मुलाला नेऊन स्वतः जिवंत असताना स्मशानामध्ये पिंड ठेवला. कावळ्याने शिवावं का शिवू नये? अहो शिवला की पटकन येऊन कावळा. जन्मभर शाकाहारी असलेल्या माणसाचा झणझणीत बोंबलाचा पिंड ठेवला. कावळा शिवल का शिवणार नाही? कावळ्याने खरं तर येऊन तुम्हाला टोच मारायला पाहिजे की अरे लाज वाटते का, मी जन्मभर शाकाहारी राहिलो माझा मांसाहारी पिंड ठेवतोय. असं आमच्या एका कार्यकर्त्याने केलं. मग दुसऱ्या शाखेला वाटलं कार्यक्रम बरा आहे, मग त्याने पण जाहीर पिंडदानाचा कार्यक्रम केला. लगेच धर्मवादी खवळले. ते म्हणले आमच्या हिंदू धर्माची चेष्टा लावली काय तुम्ही? म्हणजे पिंडाला कावळा शिवून यांच्या हिंदू धर्माची चेष्टा होत नाही, परंतु पिंडाला कावळा शिवतो का याची चर्चा करून यांच्या हिंदू धर्माची चेष्टा होते. हे आजच्या परिस्थितीतलं महाराष्ट्रातलं वास्तव आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेमध्ये केवळ शोधकता उपयोगी नाही, तर निर्भय कृतिशीलता देखील महत्त्वाची आहे. ही निर्भय कृतिशीलता असणं हे ज्या प्रमाणामध्ये घडेल त्या प्रमाणामध्ये सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होईल. म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी ती पत्रकं बघितलेली असतील. पूर्वीच्या काळी जास्त यायची, पण अजूनही येतात की संतोषी मातेचं पत्रक, हे अमुक अमुक या पद्धतीचं पत्रक छापून तुम्ही 500 वाटा तर तुमचं कल्याण होईल. आणि जर तुम्ही 500 वाटली नाहीत आणि हे पत्रक फेकून दिलं तर तुमची काय खैर नाही, मग तुमचं कोणीतरी मरेल, तुमचा कोणीतरी आर्थिक तोटा होईल वगैरे वगैरे. तालुक्याचं गाव. एके दिवशी आमच्या चळवळीतला कार्यकर्ता असलेला शिक्षक वर्गात गेला. तो म्हणला आज सकाळी मला असं पत्रक आलं आहे. त्यांनी पत्रक काढून दाखवलं. छोटं गाव त्याच्यामुळे मुलांच्याकडेही ते पत्रक आलं होतं आणि मुलांनाही कुतूहल होतं. मुलंही पत्रक घेऊन आले होते वर्गातनं. मुलांनी पण पत्रक काढलं. आता गुरुजी काय करणार? ते पत्रक गुरुजींनी वाचून दाखवलं आणि केलं असं की ते फाडलं आणि टाकून दिलं. मुलांना जरा धक्का बसला. तो आमचा कार्यकर्ता असलेला शिक्षक म्हणाला की आता बघा, पुढचे 15 दिवस माझ्यावर लक्ष ठेवा. मी आज हे पत्रक फाडून टाकलेलं आहे. काय माझं वाईट संतोषी माता करते का नाही ते तुम्ही बघा. तो मला सांगत होता की डॉक्टर त्या 15 दिवसात एकदा माझ्या मुलाला 2 दिवस ताप आला तरी मी त्याला शाळेत पाठवला. मी म्हटलं उगीच नको, त्याला शाळेत नाही पाठवला तर म्हणायचं काहीतरी याला संतोषी मातेने खरंच केलं म्हणून. 15व्या दिवशी बरोबर मुलांच्या दप्तरामधली पत्रकं बाहेर आली आणि त्यांनी
फाडून टाकली. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये खरं तर समाजसुधारकांची अतिशय उज्ज्वल परंपरा असून देखील आपण शोधकतेला कृतिशील निर्भयतेची जोड देण्याचं विसरून गेलो आहोत. आणि ही कृतिशील निर्भयतेची जोड का गरजेची आहे? तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की व्यापक परिवर्तन हे मला शक्य नाही. व्यापक परिवर्तन शक्य नाही म्हणजे तो एक राजकीय लढा आहे. पण व्यापक परिवर्तनाच्या लढाईचं आधीचं एक महत्त्वाचं पाऊल मला शक्य आहे. आणि ते असं, मार्क्सचं एक प्रसिद्ध वाक्य असं आहे की विचार ज्यावेळी जनसमुदायाची पकड घेतात त्यावेळेला ते भौतिक शक्ती बनतात. भौतिक शक्ती काय फक्त 440 दाब विजेच्या व्होल्टमध्ये नसते. भौतिक शक्ती काय फक्त धरणाच्या पाण्यामध्ये नसते. ज्यावेळी समाज एकवटून असं ठरवतो की मी हे करेन, त्यावेळेला भौतिक शक्ती निर्माण होते. समाजाला जर एक धर्मस्थळ पाडून दुसरं धर्मस्थळ उभारणं या चुकीच्या विचारांनी पकड घेतली तर देशाचं राजकारण आणि बदलताना सत्ता पालट होतो. एवढा विचाराचा प्रभाव या किंवा त्या अंगाने प्रभावी असतो. जर विवेकवादी विचारांनी इथल्या जनसमुदायाच्या मनाची पकड घेतली तर स्वाभाविकपणे आज ना उद्या या देशातल्या सरकारला आरोग्यासाठी जास्त तरतूद करावं लागेल. या देशामध्ये लोकांच्या प्रश्नाचे खरे लढे होतील आणि धर्म आणि जात अस्मिता मागं पडतील. या देशामधला सांस्कृतिक राष्ट्रवाद बाजूला पडेल आणि धर्मनिरपेक्षता पुन्हा प्रभावी होईल. या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी जी राज्यसंस्था आहे ती अधिक प्रामाणिकपणे स्वतःची भूमिका बजावेल. ती राज्यसंस्था इथल्या प्रसारमाध्यमांना योग्य भूमिका घ्यायला लावेल. त्यामुळे शेवटी लोकच समाज निर्माण करत असतात आणि लोकच समाज बदलत असतात. जे सुशिक्षित असतात त्यांना हे करण्याची गरज अधिक असते आणि म्हणून ते ज्यावेळी अंधश्रद्धेला बळी पडतात त्यावेळी त्याची वेदनाही अधिक असते. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर मी फक्त आपल्याला शेवटी एवढीच विनंती करेन की कृपा करून इथनं जाताना, म्हणजे जाऊ नका, पुढे एक चांगला काव्याचा कार्यक्रम आहे, परंतु इथनं जाताना कृपा करून असं म्हणून जाऊ नका की दाभोलकर बरं बोलतात बरं का. मी तुमच्याकडे त्यासाठी आलोच नाही. ठीक आहे, जाधव सरांनी मला बोलवलं त्याचा मला आनंद आहे. मी तुमच्याकडे आलो कारण मला तुमचं चळवळीमध्ये सहकार्य पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल की तुम्हाला या चळवळीमध्ये काम करायला आवडेल, बाहेरच्या बाजूला माझा मिलिंद देशमुख सहकारी बसला आहे, त्याच्याकडे फॉर्म आहे किंवा फॉर्म संपला असेल तर कागदावर तुम्ही तुमचा नंबर आणि फोन नंबर लिहून द्या. दर सोमवारी सदाशिव पेठेमध्ये जे साधना साप्ताहिकाचं ऑफिस आहे तिथं आमची बैठक असते. तिथं तुम्ही जरूर या. आम्हाला मदतीची गरज आहे, तुमच्यासारख्या उत्साही कार्यकर्त्यांची गरज आहे. तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल, त्यांना कार्यकर्ता होता येत नसेल तर तुम्ही निदान आमच्या मासिकाचे वर्गणीदार व्हा. एक अतिशय चांगलं मासिक आम्ही चालवतो. दर महिन्याचा अंक आणि एक 400 पानाचा दिवाळी अंक, एवढं सगळं आम्ही अवघ्या 150 रुपयात तुम्हाला देतो. बाहेर काही माझी पुस्तकं 1-2 विकायला ठेवलेली आहेत, ती सवलतीच्या दरामध्ये आहेत, ती तुम्ही घ्या. कृपा करून लक्षात घ्या की मी ज्यावेळी भाषणासाठी इथं आलो त्यावेळेला तुम्ही मला बोलवलेला मी एक वक्ता होतो आणि तुम्ही माझ्या भाषणासाठी आलेले श्रोते होता. मी ज्यावेळी माझं भाषण संपवतोय त्यावेळी ना मी भाषणासाठी आलेला वक्ता आहे ना तुम्ही माझ्या भाषणासाठी आलेले श्रोते आहात. तर हा समाज विचाराच्या आधारे बदलू शकतो. हा विश्वास ज्या समाजाने गमावलेला आहे, हा विश्वास एकमेकाला पुन्हा देऊन विचाराच्या आधारे समाज योग्य त्या मूल्यांच्यासाठी बदलण्याचा संकल्प करणारे आपण समसंवादी कार्यकर्ते आहोत किंवा आपण समसंवादी कार्यकर्ते होऊया अशी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो. आपण सगळ्यांनी मला इथं बोलवलं, शांतपणे ऐकून घेतलं, मी आपला आभारी. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण पुणे विद्यापीठ विद्यावाणी कम्युनिटी रेडिओद्वारा करण्यात आलं. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ FM 107.4 MHz. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ.